नीट एक्झामच्या एक दिवस आधी एनटीएने आपल्या ऑफिशियल एक्स हँडलवर विद्यार्थ्यांना OMR सीट भरण्याविषयीच्या काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। सूचना अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ हा विद्यार्थी आणि पालकांनी अगदी काळजीपूर्वक पहा। त्याचबरोबर एनटीएने यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत, OMR सीट विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आल्यानंतर कोणकोणती काळजी घेण्यास सांगितलेली आहे, त्याचबरोबर OMR सोबत कोणत्या गोष्टी विद्यार्थ्यांनी करू नये याविषयीचं डिटेल ट्विट जे आहे ते एनटीएने आपल्या ऑफिशियल एक्स हँडलवर केलेलं आहे, त्याविषयी समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील। तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल। नीट यूजीचा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स आपण या यूट्यूब चॅनल मार्फत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देत असतो। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स, परीक्षा झाल्यानंतर काउन्सिलिंगचे जे काही महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता। मुख्य विषयाला सुरुवात करतोय। एनटीएच्या ऑफिशियल एक्स हँडलवर एनटीए सध्या वेबसाईटपेक्षा आपलं जे काही एक्स हँडल आहे त्याच्यावर जास्त ॲक्टिव्ह असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एक्स म्हणजेच पूर्वीचं ट्विटर, एनटीएने आपण सोप्या भाषेत म्हणू शकतो एक ट्विट केलेलं आहे की इमेज ट्विट केलेली आहे। त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना एनटीएने OMR सीट विषयी काही सूचना केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये डू इट राईट, डोंट डू म्हणजे कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत, किंवा कोणत्या गोष्टी योग्य पद्धतीने करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, याविषयी डिटेल सांगितलेलं आहे। काही पॉईंट्स त्यांनी दिलेले आहेत। पहिला पॉईंट कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, त्याच्यामध्ये पहिला पॉईंट त्यांनी दिलाय यूज ओनली द ब्लॅक बॉल पॉइंट पेन प्रोव्हाइडेड ॲट द सेंटर। विद्यार्थ्यांना ब्लॅक बॉल पॉइंट पेन सेंटरवर त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। कुठल्याही विद्यार्थ्यांना पेन घेऊन जाण्याची आवश्यकता नाही। जो काही विद्यार्थ्यांना पेन मिळणार आहे, विद्यार्थ्यांनी खात्री करून घ्यायची आहे पेपर OMR सीट भरण्याच्या आधी की आपल्याला जो पेन मिळालेला आहे तो ब्लॅक बॉल पेन असला पाहिजे, ब्ल्यू पेन त्या ठिकाणी टाळायचा आहे। जर चुकून इन्व्हिजिलेटरनी किंवा पर्यवेक्षकांनी तुम्हाला ब्ल्यू पेन दिला असेल तर तो तुम्हाला OMR सीट भरण्याच्या आधी त्यांच्याकडून चेंज करून घ्यायचा आहे। एनटीएने स्ट्रिक्ट सूचना दिलेली आहे की ब्लॅक बॉल पॉइंट पेन, कारण तुमच्या OMR सीट ज्या आहेत त्या मॅन्युअली चेक होत नाहीत, ह्या सॉफ्टवेअर मार्फत त्या ठिकाणी चेक केल्या जातात आणि सॉफ्टवेअरला त्या ठिकाणी कदाचित कमांड असू शकते की ब्लॅक बॉल पेन असेलच तरच त्या ठिकाणी स्कॅन होऊ शकतं। कदाचित असं असल्यामुळे एनटीएने विद्यार्थ्यांना हे ट्विट करून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे फिल द सर्कल कम्प्लिटली अँड डार्कली। जे काही OMR सीटवरचे जे काही बबल तुम्ही भरणार आहात हे कम्प्लीट फिल करायचं आहे डार्कमध्ये। तुम्हाला अर्ध किंवा कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी बबल जे आहे ते ब्लँक असायला नको, किंवा अर्धच भरलंय अर्ध ब्लँक आहे तर हे स्कॅन होणार नाही। म्हणजेच जे काही बबल आहेत त्यांनी इमेजमध्ये दिले कशा प्रकारे पूर्ण डार्कली या ठिकाणी बबल भरलेले आहेत। एनटीएचं जे काही ऑफिशियल ट्विट आहे ते आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये विद्यार्थ्यांना आपण देणार आहोत। ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये महत्त्वाचे अपडेट्स आपण न्यूज अलर्ट या सेक्शनमध्ये देत असतो। ज्या विद्यार्थ्यांनी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं कट ऑफ मंत्र आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड अद्याप केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या लिंक दिलेल्या आहेत। अँड्रॉइड फोन असेल तर अँड्रॉइडसाठी, जर तुमच्याकडे आयफोन असेल तर iOS सॉफ्टवेअरचं अँड्रॉइड ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे मार्क ओनली वन ऑप्शन फॉर ईच क्वेश्चन। म्हणजेच 4 जे ऑप्शन आहेत प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला कुठलं तरी एक आन्सर त्या ठिकाणी द्यायचं आहे। अचूक उत्तराला तुम्हाला त्या ठिकाणी गोल करायचं, एकच बबल करायचं। जे काही तुमचं उत्तर असेल एकच बबल करायचं। एका क्वेश्चनसाठी तुम्ही 2 बबल केला तर हा क्वेश्चन जो काय आहे तुमच्या OMR सीटमध्ये बादच झालेला आहे। त्याच्यामुळं एक बबल त्या ठिकाणी करायला सांगितलेला आहे। तिसरा आहे, चौथा मुद्दा आहे मॅच द क्वेश्चन नंबर केअरफुली बिफोर मार्किंग। म्हणजेच क्वेश्चन नंबर जे आहे, क्वेश्चन पेपरवरचा क्वेश्चन तुम्ही वाचला तो कोणत्या नंबरचा आहे त्याच प्रश्नाचं उत्तर, तोच क्वेश्चनचा नंबर जो आहे तो OMR सीटवर तुम्हाला मार्क करायचा आहे। म्हणजेच तुम्हाला 24व्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं असेल तर बबलवर तुम्हाला हे ध्यान द्यायचं आहे OMR सीटवर की 24च्या क्वेश्चनच्या पुढेच आपण त्या ठिकाणी बबल करतोय, याची काळजी सुद्धा घ्यायला एनटीएने सांगितलेलं आहे। पुढचा महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे 5वा, कीप युअर OMR सीट क्लीन, नीट, डॅमेज फ्री। म्हणजेच तुमची OMR सीट आहे ती स्वच्छ असली पाहिजे, कुठेही त्याच्यावर खाडाखोडा असणं एनटीएला अपेक्षित नाही। त्याच्याबरोबर नीट अँड क्लीन असली पाहिजे आणि डॅमेज फ्री, फाटू नये किंवा चुरगळू नये अशा प्रकारचं आपले OMR सीट होणार नाही याची काळजी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी घ्यायची आहे। म्हणजेच कुठल्याही प्रकारचं डॅमेज तुमच्या OMR सीटला त्या ठिकाणी
झालं नाही पाहिजे असं NTA या ठिकाणी सांगितलेलं आहे. कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत याविषयी सुद्धा सूचना केलेल्या आहेत. नो टिक ऑर क्रॉस. OMR सीटवर कुठेही अशा प्रकारची टिक विद्यार्थ्यांनी करायची नाही किंवा क्रॉस सुद्धा आला नाही पाहिजे OMR सीटवर. म्हणजेच बबल असेल, आपल्याला बबल भरायला सांगितलेले, जर चुकीचं उत्तर आहे तर असं क्रॉस नाही करायचं किंवा तो एखादं उत्तर बरोबर असेल तर बबलवर असं टिक करायचं नाही असं NTA सांगितलंय. बबल आपल्याला भरायचे, त्याच्यावर राईटचं सिम्बॉल किंवा क्रॉसचं सिम्बॉल वापरू नका असं NTA या ठिकाणी सांगितलेलं आहे. दुसरं, नो हाफ फील्ड सर्कल, म्हणजे कुठलाही बबल जे आहे अर्ध भरलेलं त्या ठिकाणी चालणार नाही असं सुद्धा NTA या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढचं आहे नो मल्टिपल आन्सर, म्हणजेच एका प्रश्नाच्या अनेक उत्तर त्या ठिकाणी असू शकत नाहीत, कुठलं तरी एक आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचं आहे. त्याच्यानंतर नो ओव्हर रायटिंग ऑर, म्हणजेच OMR सीटवर कुठल्याही प्रकारचं तुमची ओळख पटेल अशी कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी करायची नाही किंवा त्याच्यावर ओव्हर रायटिंग करायचं नाही किंवा क्वेश्चन पेपरचं जे काही रफ पेपर म्हणून OMR सीटचा त्या ठिकाणी वापर करायचा नाही असं सुद्धा NTA या ठिकाणी सांगितलेलं आहे. विद्यार्थ्यांना रफ पेपर त्या ठिकाणी मिळणार नाही. रफ वर्क करण्यासाठी क्वेश्चन पेपरचं जे काही बुकलेट येणार आहे त्याच्यावरच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जे काही रफ वर्क आहे ते करायचं आहे. NTAचं हे ऑफिशियल X हँडलवर पूर्ण इमेज आहे, आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देणार. तुमचा पेपर झाल्यानंतर तुमचे जे काही अपेक्षित मार्क्स आहेत ते मार्क्स टाकून तुम्हाला कुठलं कॉलेज मिळू शकतं 2025च्या कट ऑफनुसार त्याचं प्रेडिक्शन सुद्धा तुम्हाला या ॲपमध्ये त्या ठिकाणी करता येणार आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. NTAच्या ऑफिशियल वेबसाईटवर यावर्षी तर NTAने ऑफिशियल स्टँडर्ड OMR सीट दिली नाही, परंतु जुन्या मागच्या वर्षीचं OMR सीट जर आपण बघितलं तर अशा प्रकारे साधारण आपलं OMR सीट असतं. त्यामध्ये सगळ्यात आधी विद्यार्थ्यांनी कुठली गोष्ट चेक करायची आहे, क्वेश्चन पेपर जे आहेत, बुकलेट जे आहेत ते वेगवेगळ्या सेटचे त्या ठिकाणी येतात. टेस्ट बुकलेट कोड जे आहेत ते वेगवेगळे आहेत, ABCD अशा प्रकारे तुमचं टेस्टचं बुकलेटवर त्या ठिकाणी कोड दिलेला असतो आणि आपल्याला मिळालेली OMR जी आहे ते आपल्या क्वेश्चन पेपरच्या बुकलेट कोडचीच मिळाली आहे का याची सुद्धा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी पहिल्यांदा खात्री करायची आहे. समजा इथे आहे बुकलेट कोड A, मग क्वेश्चन पेपर पण चेक करायचा आहे आपल्याला. क्वेश्चन पेपरचा जो काही बुकलेट कोड आहे तो सुद्धा A आहे का तो चेक करूनच पुढे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सोडवायचा आहे. त्याच्यानंतर आपला रोल नंबर करेक्ट भरायचा आहे. त्याच्यानंतर टेक्स्ट बुकलेट नंबर सुद्धा आपल्याला या ठिकाणी भरावा लागतो. त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं नाव रनिंग हँडरायटिंगमध्ये, वडिलांचं नाव आणि आईचं नाव. बॉक्स जर लहान असेल तर त्या ठिकाणी पूर्ण नाव बसत नसेल तर तुम्ही रनिंग हँडरायटिंगमध्ये जे आहे सिंगल जे काही फर्स्ट नेम आहे ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही भरू शकता. सगळ्यात महत्त्वाचं आहे रोल नंबर करेक्ट भरणं, टेक्स्ट बुकलेट नंबर करेक्ट भरणं आणि हा कोड जो आहे हा व्यवस्थित चेक करणं. आणि या ठिकाणी NTAने बघा विद्यार्थ्यांना दाखवून दिलेलं आहे की सर्कल कशा प्रकारे राईट करायचे. हे जे काही सर्कल आहेत अर्धा भरलेला आहे तर हे चालणार नाही, पूर्ण बबल जे आहे ते भरलेलं असणं गरजेचं आहे. हे NTAने आपल्या ट्विटमध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. NTAच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा त्या ठिकाणी बघू शकता. एक्झामच्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी काही अडचण आली असेल तर छत्रपती अकॅडमी पुणेचे दोन्ही ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. एक्झाम नंतरच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिससाठी आमचा ॲड्रेस सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण विद्यार्थ्यांना नीट UG 2026च्या शुभेच्छा देऊन आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.